तर ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे दिवाळीआधी मदत देणार ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीची 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिल्याचं पाहायला मिळतं। तर शेतकऱ्यांच्या मदतीचं जे आहे ते आता वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे दिवाळीआधी मदत देणार असल्याचं सांगण्यात येते। ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीची 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। फडणवीसांनी ही माहिती दिली। दिल्लीचा मदत करण्याचा निर्णय आहे। राज्यातील निधीतून शेतकऱ्यांना पैसे देणार प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्रातून जे आहे ती रिइंबर्समेंट होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते। तर शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मोदींचं शहांना निवेदन दिलेलं आहे। केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ही ग्वाही देण्यात आली। बँकांना निर्देश दिले आहेत, कुठेही वसुली करू देणार नाही। धाराशिवमधील कर्ज वसुलीच्या नोटिशीनंतर फडणवीसांकडून हे स्पष्ट करण्यात आले। शेतकऱ्यांना नोटीस देत असतील तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या। धाराशिवमधील कर्ज वसुलीच्या नोटिशीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। धाराशिव जिल्ह्यामध्ये कर्जवसुलीच्या तात्पुरती स्थगिती आहे। शेतकऱ्यांना कर्जवसुलीबाबत नव्या नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांचे आदेश। हिंगोलीमध्ये बँकांकडून शेतकऱ्यांची खाती होल्ड। पीक कर्ज भरा तेव्हाच होल्ड काढू। पीक कर्ज भरण्यासाठी बँकेच्या शेतकऱ्यांकडे तकादा। शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे बँकेतून मिळेनात। कनेरगाव नका इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक खाती असलेल्या शेतकऱ्यांची खाती होल्ड केल्यानं शेतकरी हैराण। तातडीची 5 ते 10 हजारांची मदत ही शेतकऱ्यांची थट्टा। कॅबिनेटमध्ये दुष्काळाचे निकष लावायला हवे, बँकेत घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा, संजय राऊतांची टीका। 1 नोव्हेंबर नंतर साखर कारखाने सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय। मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची ग्वाही।